भाजपचा मुंबईमध्ये 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष। भाजपकडून महायुतीत सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी। राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, शहांचा सल्ला। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र। आज शिवतीर्थवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील जागा वाटपाबाबत खल होणार। अखेर नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाचा मुहूर्त सापडला। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण। 5 दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरेंनी परवानगी न घेता केलं होतं लोकार्पण। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांना थांबवण्याचं राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान। आज अनेक ठिकाणच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार। लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी दहशतवाद्यांच्या फोनमधून धक्कादायक खुलासा। मोबाईलमध्ये आढळले दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश सोबतच विविध धार्मिक स्थळांचे व्हिडिओ। दिल्ली पाठोपाठ मुंबई देखील दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा संशय। आज हुतात्मा स्मृती दिवस। मुंबईतील हुतात्मा स्मारक परिसरात जात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचं स्मरण। सरन्यायाधीश भूषण गवईंचा सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस। भूषण गवई 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार, तर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार। मुंबईच्या वेशीवर बिबट्याचा वावर। नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्याची वनविभागाकडे मागणी। धुळ्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याची झडप। बिबट्याच्या हल्ल्यात दोघंही जखमी। साक्री तालुक्यातील भाडणे शिवारातली घटना। मालेगावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात महिला आणि नागरिक आरोपी विरोधात संतप्त। आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आज संपूर्ण मालेगाव बंदची हाक। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार। 5000 सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर निश्चित कालमर्यादा लादता येणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल। राज्यपालांनी प्रलंबित ठेवलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यासही मनाई। नेपाळमधील 12 जिल्ह्यांमध्ये जेन झीचं पुन्हा आंदोलन। आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक। सिमरामध्ये दुपारी 1 ते रात्री 8 या वेळेत संचारबंदी लागू। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार। काल आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीची 6 तास चौकशी। साताऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार। म्हसवडमधील 2 उमेदवार भाजपच्या चिन्हावर नगरपरिषद लढणार। अजित पवारांशी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती। पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री 6 तासांचा ब्लॉकमुळे विरार भरूच मेमू 15 मिनिटं विलंबानं धावणार। डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीरा मार्गावर मेट्रो सुरू होणार। दहिसर ते काशेगाव या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। मेट्रो 9, मेट्रो 7 सोबत जोडली जाणार। काल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली पाहणी।
राज्यामध्ये आठवडाभर कडाक्याच्या थंडीपासून सुटका होणार. उत्तर ईशान्य दिशेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव. 23 आणि 24 नोव्हेंबरला हलक्या सरी कोसळण्याची ही शक्यता. उद्योगपती अनिल अंबानींची आणखी 1452 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त. ईडीची मोठी कारवाई. जप्त मालमत्तांमध्ये नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीचाही समावेश. बाळामुळे नोकरी करता येणार नाही म्हणून जन्मदात्या आईनंच 20 दिवसांच्या बाळाला संपवलं. गोंदियातील डांगुर्ली इथली धक्कादायक घटना. नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांड. 2 सख्ख्या जावांची गळा दाबून निर्घृण हत्या. दोघी शेतात कापूस वेचत असताना अज्ञात व्यक्तीनं हत्या केल्याची प्राथमिक माहिती.